तर आज आपण बनवूया रगडा पॅटीस। मी आलू बॉईल करून घेतले होते। एका पातेल्यामध्ये ते आलू घालून घ्या, मॅश करून घ्या छान। त्याच्यामध्ये आपले सर्व मसाले ॲड करून घ्या, थोडी कोथिंबीर ॲड करून घ्या, थोडा कॉर्नफ्लॉवर ॲड करून घ्या आणि हे मिश्रण छान मिक्स करून घ्या हाताने आणि 5 मिनिटासाठी हे मिश्रण बाजूला ठेवून द्या। चला एक पातेले घेऊन घेऊया, त्याच्यामध्ये थोडं ऑइल घालूया, थोडं जिरं घालूया। जिरं गरम झालं की त्याच्यामध्ये पेस्ट घालूया, पेस्ट 5 मिनिटं शिजून घेऊया। त्याच्यामध्ये आपले सर्व मसाले ॲड करून घेऊया आणि हे मिश्रण 5 मिनिटं छान शिजून घेऊया। त्याच्यामध्ये आपले छोले बॉईल केलेले घालूया, थोडं पाणी घालूया आणि 8 मिनिटं हे छान शिजून घेऊया। झाला जो आपण आलूचा मसाला तयार केला होता त्याच्या छान टिक्क्या बनवून घेऊया। ताव्यावर थोडं तेल घालूया आणि आपल्या ज्या टिक्क्या आहेत त्या छान शेकून घेऊया। एक ग्रोन घेऊया, त्याच्यामध्ये आपल्या टिक्क्या ॲड करूया, वरून रगडा ॲड करूया आणि ज्या आपल्या सर्व चटण्या आहेत त्या ॲड करूया। थोडा कांदा टाकूया, कोथिंबीर घालूया, शेव घालूया। झाला आपला रगडा पॅटीस तयार। चला घ्या मग आता पटकन